नमस्कार. आज आपण बघूया इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे आणि त्यामध्ये भारतामध्ये त्याचे काय प्रतिसाद उमटले जात आहेत याबद्दल थोडं चर्चा करूया. अर्थात हे सगळ्यांना माहिती आहेच, पण तरीसुद्धा एक आढावा घेण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मी सांगते. आता याची सुरुवात कशी झाली तर आपल्याला माहिती आहे की 24 आणि 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते आणि 25 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांना इस्रायली संसदेचा सर्वोच्च संसदीय पुरस्कार जो आहे मेडल ऑफ द नेसेट हा त्यांना देण्यात आला आणि त्यांचा गौरव करण्यात आला. आता हा पुरस्कार का देण्यात आला तर मोदींच्या काळामध्ये भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये अधिक चांगले संबंध प्रस्थापित झाले आणि ते दृढ झाले. त्याचप्रमाणे संरक्षण, त्याच्यानंतर तंत्रज्ञान आणि शांतता या बाबतीमध्ये सहकार्य करण्याचं दोन्ही देशांनी एकमेकांना आश्वासन दिलं आहे. अशा प्रकारे मैत्री अधिक दृढ झाली म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. आता हा पुरस्कार जेव्हा देण्यात आला त्यावेळेला या सन्मानाला उत्तर देताना नरेंद्र मोदी असं म्हणाले की हा माझा पुरस्कार नाही आहे किंवा मला मिळालेला पुरस्कार नाही, तर भारतातल्या 140 कोटी लोकांना मिळालेला हा पुरस्कार आहे. याचप्रमाणे या पुरस्काराला उत्तर देताना नरेंद्र मोदी असं म्हणाले की भारत आणि इस्रायल हे दोघेही अनेक वर्ष दहशतवादाचा सामना करत आहेत, दहशतवादाला तोंड देत आहेत आणि त्यामुळे या दोन्ही देशांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. अर्थात ते ज्या वेळेला हे भाषण करत होते त्यावेळेला इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत होती. संघर्ष प्रत्यक्ष सुरू झाला नव्हता, परंतु ती शक्यता खूप होती आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की युद्धामुळे कोणाचंही भलं होत नाही, त्यामुळे शांतता, संवाद आणि सहकार्य या तत्वावरच आपले प्रश्न म्हणजे देशांनी आपले प्रश्न सोडवले पाहिजेत. तसंच त्यांनी असे सांगितलं की भारत हा शांतता, विकास आणि प्रगती याचा समर्थक आहे आणि भारतामध्ये आपण वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राबवतो, म्हणजे संपूर्ण जग हेच आपलं कुटुंब आहे आणि त्यामुळे कुटुंबातले संघर्ष विकोपाला जाता कामा नये किंवा या संघर्षामुळे कोणत्या एका देशाचं किंवा राज्याचं नुकसान होणं हे टाळलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर जेव्हा मोदी परतले त्याच्यानंतर 1-2 दिवसातच या संघर्षाला सुरुवात झाली. इराणवर सर्वात प्रथम अमेरिकेने हल्ला केला, त्याच्या पाठोपाठ इस्रायलने केला, मग इराणने प्रत्युत्तर द्यायलाही सुरुवात केली. आता अशा वेळेला मोदी परत आले तेव्हा लगेच संसदेत त्यांच्या विरुद्ध असं म्हटलं गेलं की इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू आणि मोदी हे जुने मित्र आहेत. मग अशा वेळेला ते गेले होते, युद्ध सदृश परिस्थिती किंवा तणाव संघर्ष वाढत असताना ते गेले. तर नेत्यानहूंनी मोदींना कल्पना दिली होती का की आम्ही इराणवर हल्ला करणार आहोत किंवा काय, आणि तसं जर केलं नसेल तर मी ही कसली मैत्री? एका चांगल्या मित्राला तुम्ही तुमची रणनीती सांगत नाही तर काय उपयोग? आणि जर मोदींना हे सांगितलं असेल तर मोदींनी हे थांबवण्यासाठी काय उपाय केले किंवा भारतातल्या जनतेला याबाबत कल्पना दिली का? तर नाही दिलं आणि ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर साधारण फेब्रुवारी एंडला म्हणजे 28 फेब्रुवारी 1 मार्चच्या दरम्यान 2026 हा संघर्ष वाढायला लागला थोडा आणि त्यावेळेला या पहिल्या 2 दिवसातच इराणचे सर्वेसर्वा जे होते आयातुल्ला खमेनी यांची त्यांच्या 40 वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर म्हणजे एकत्र मीटिंगला बसले, ते तिथेच बॉम्बिंग करून त्यांना संपवण्यात आलं. यात अमेरिकेची भूमिका आणि इस्रायलची भूमिका ही महत्त्वाची होती. आता त्यांचा अंत झाला हे जेव्हा इराणनेही मान्य केलं त्यावेळेला आपल्या विरोधी पक्षांनी परत गदारोळ संसदेत केला आणि त्यांनी सांगितलं की एका देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या झालेली आहे आणि अशा वेळेला भारताने निषेध व्यक्त करणे किंवा शोक संदेश पाठवणे महत्त्वाचं आहे, परंतु मोदी असं काही करताना दिसत नाही आहेत आणि अत्यंत चुकीचं आहे. तसंच जेव्हा हा संघर्ष वाढत होता, हळूहळू एस्केलेट होत होता, त्यावेळेला भारताने आपली भूमिका घेणं महत्त्वाचं होतं. म्हणजे आपण इराणच्या बाजूने आहोत का, इस्रायलच्या बाजूने आहोत का, अमेरिकेच्या बाजूने? परंतु भारत हा तटस्थ राहिला, भारताने याबाबत काहीच भाष्य केलं नाही. उलट भारताने कधी इस्रायलची बाजू घेतली तर कधी इराणची बाजू घेतली. म्हणजे हे डबल स्टँडर्ड
किंवा दोन्ही बाजूंकडे आपण आहोत असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असंही विरोधी पक्षांनी म्हटलं. आता होता 8-10 दिवसांनी साधारणपणे होर्मुझची सामुद्रधुनी, ज्याच्यावर इराणचं जास्त वर्चस्व आहे, ते त्यांनी बंद केलं. आणि देशात म्हणजे संपूर्ण जगातली 20% तेल वाहतूक म्हणजे खनिज तेलाची, क्रूड तेलाची वाहतूक या होर्मुझ बंदरातून होते. आणि भारतातलं जवळपास 80% तेल जे आहे, कच्चं तेल, हे या सामुद्रधुनीतर्फे भारतामध्ये येतं. अर्थात ती सामुद्रधुनी इराणने सगळ्याच देशांसाठी बंद केली, तशी ती भारतालाही बंद झाली. आणि याचा पहिला फटका आपल्याला बसला तो इकडे कुकिंग गॅस जो असतो, स्वयंपाकाचा गॅस, घरगुती वापराचा गॅस, याची तीव्र टंचाई निर्माण झाली. आता ही तीव्र टंचाई निर्माण झाल्यावर त्या गॅसच्या किमती 60% वाढल्या. काही छोटे व्यावसायिक आहेत जे हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात तिथे बनवून, किंवा जी छोटी हॉटेल आहेत त्यांनाही व्यापारी तत्वावर जे गॅस सिलेंडर मिळाले जातात कमर्शियल यूजसाठी, त्याच्यामध्येही प्रचंड दरामध्ये वाढ झाली आणि त्याचं मिळण्याचं प्रमाणही कमी झालं. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना आपले उद्योग काही काळ स्थगित ठेवावे लागलेले आहेत. आणि घरगुती गॅसचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे सिलेंडरचा अनेक कुटुंबांनाही त्याची झळ बसते. याच्याही परिस्थितीत लगेच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आणि सांगितलं की सरकारकडे आपत्कालीन योजनाच नाही आहे. सामान्य माणसांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, त्यामुळे ते खाऊ शकत नाही. छोटे जे उद्योगधंदे करणारे आहेत, खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणारे, त्यांनाही आपले व्यवसाय बंद करायला लागत आहेत, स्थगित करायला लागत आहे. याबाबत आपल्याकडे काही उपाययोजना नाही. त्यामुळे मोदी सरकार हे अनफिट आहे, मोदी अनफिट आहे आणि त्यांना राजकारणातलं परराष्ट्र धोरण हे त्यांचं बरोबर नाही आणि त्याचा फटका सामान्य जनतेला बसतोय. आता असं असलं तरीसुद्धा मोदींनी या टीकेकडे दुर्लक्ष पूर्णपणे केलं आणि आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि मोदी यांनी इराणचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना हे पटवून दिलं की भारत हा अलिप्त देश आहे किंवा तटस्थ राष्ट्र आहे आणि आज जर भारताची तेलवाहू जहाजं अडवली गेली तर भारतीय जनतेला याचा जबर फटका बसणार आहे आणि ते त्यांना सहन करणं अशक्य आहे. आणखीनही त्यांची काही बोलणी झाली असतील ती सध्या तरी गुप्त ठेवण्यात आलेली आहेत. पण याचा सकारात्मक परिणाम असा झाला की इराणने फक्त भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यात म्हणजे सेफ पॅसेज देण्याची हमी दिली. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की ज्या जहाजांवर भारताचा राष्ट्रध्वज आहे अशा जहाजांनाच फक्त आम्ही होर्मुझमधून जाण्याची परवानगी देत आहोत आणि तो शब्द त्यांनी पाळलाही, आश्वासन त्यांनी पाळलं. आत्तापर्यंत 3 ते 4 जहाजं ही भारतीय बंदरामध्ये आलेली जी तेलवाहू जहाजं आहेत आणि त्यामुळे सध्या तरी आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आपल्या देशात जाणवत नाही आहे आणि अजूनही 3-4 जहाजं ही येण्याच्या तयारीत आहेत. आज ही एक डिप्लोमसी सक्सेसफुल झालेली आपल्याला दिसते भारताने जी केली, कारण जगभरातल्या कोणत्याही जहाजांना या सामुद्रधुनीतून इराणने सेफ पॅसेज सुरक्षित प्रवास करू दिलेला नाही जो भारतीय जहाजांना दिलेला आहे. आता याशिवाय मोदी सरकारने अगोदरच हा संघर्ष सुरू होण्या अगोदरपासून जवळजवळ 41 देशांशी आंतरराष्ट्रीय करार केलेले आहेत ज्यामार्फत तिकडचं तेल आफ्रिकन कंट्री असतील किंवा आणखीन काही युरोपीय राष्ट्र असतील या मार्गाने तेल जे खनिज तेल आहे ते आपल्याकडे यायला लागलेले आहे आणि जवळजवळ 90 दिवस आपल्या देशाला पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता भासणार नाही एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता ते लोक म्हणतात विरोधी पक्ष की परदेशात अमेरिकेकडे 200 दिवसाचा साठा आहे, बाकी काही देशात 100 दिवसाचा 150 दिवसाचा साठा आहे असेल, पण आपल्याकडे सुद्धा 3 महिन्याचा आहे आणि शिवाय जरी हे तेल अडवलं गेलं तरी आपल्याकडे तेलाची कमतरता भासणार नाही अशी आज परिस्थिती आपल्याला दिसते. कारण 41 देशातनं जवळजवळ आपण तेल आयात करणार आहोत आणि त्यामुळे आज जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या दिसतात आपल्याला, पण भारतात 1 रुपयाही पेट्रोल किंवा डिझेलची किंमत वाढलेली नाही आणि त्याचमुळे महागाई आटोक्यात आहे. त्यामुळे एकटा घरगुती वापराचा स्वयंपाकाचा गॅस कमी झाला म्हणून बोंबाबोंब करण्यात काही अर्थ नाही आहे ना, कारण आज पेट्रोल आणि डिझेलचे जर दर वाढले तर पूर्णपणे देशामध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला जाईल आणि सामान्य माणसाला ही महागाई त्यांच्या कुवतीबाहेर जाणार आहे. पण आज भारत हा केवळ एकमेव देश आहे जिथे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. अमेरिकेतही त्या वाढलेल्या आहेत, इतर देशातही वाढलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की निरर्थक टीका करण्यात अर्थ नाही आणि
हे विरोधी पक्ष नेते असं जे म्हणतात की आपण भूमिका मांडत नाही, कोणत्या एका देशाची बाजू घेत नाही, किंवा तिकडे जे अडकलेले भारतीय नागरिक आहेत त्यांना इकडे सुखरूप आणण्याची व्यवस्था करत नाही. अहो, केली जाते ना. कित्येक नागरिक सुखरूप आलेले आहेत, पण दुबईचं एअरपोर्ट सुद्धा जे बंद होतं त्यावेळेला परिस्थिती ही आणीबाणीची होते ना. कारण ही एअर स्पेस जेव्हा बंद होते त्यावेळेला तिथून सेफ पॅसेज मिळू शकत नाही, आणि त्यामुळे आपण भारतीयांना आणू शकत नाही. पण अनेक भारतीयांना आणलेलं आहे आणि अनेक भारतीयांना अजूनही आणलं जात आहे. आपण त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू सोशल मीडियात बघतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामुळे मोदींनी दुर्लक्ष केले असं नाही. आणि या पार्श्वभूमीवर दुबईचे जे राजदूत आहेत तिकडचे, त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की भारत हा एक प्रगतिशील आणि सगळ्या देशांशी मैत्रीचे संबंध असणारा देश आहे, आणि त्यामुळेच हा जो आता संघर्ष मिडल ईस्टमध्ये निर्माण झालेला आहे, मध्य पूर्व देशांमध्ये, आशियातल्या, तिथे जर भारताने आणि प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी केली तर हे युद्ध थांबायला मदत होणार आहे. पण असं जरी असलं तरी औपचारिकपणे जोपर्यंत आपल्याला किंवा भारत देशाला अशा प्रकारे संवाद साधण्यासाठी पाचारण केलं जात नाही तोपर्यंत आपण बोलणं योग्य आहे. आणि जर आज भारताचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत तर भारताने आत्ता कोणाची बाजू न घेणं हेच योग्य आहे ना. पण हे विरोधी पक्षाला कळतंय किंवा कळत नाही, कळत असून सुद्धा कळत नसल्याचं नाटक करून केवळ सरकारवर टीका करायची म्हणून ती टीका केली जात असेल तर ती अयोग्य. अर्थात सर्वसामान्य भारतीय नागरिक हे सुजाण आहेत आणि त्यांना ही विरोधी पक्षाचा कावा किंवा डाव हे समजत आहे, आणि त्यामुळेच ते आत्तापर्यंत शांत बसून आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की इराणचं जे खर्ग बंदर आहे तिथे इराणचं खनिज तेल साठवलं जातं आणि तिथूनच ते विविध देशांच्या जहाजात भरलं जातं आणि मग होर्मुझ मार्गे ते अनेक देशांना पोचवलं जातं. आज खर्गवर त्यांनी थोडा हल्ला केलेला आहे. पूर्ण त्यांनी तेलाचे साठे उद्ध्वस्त केले नाहीत, कारण संपूर्ण जगालाच या तेलाची गरज आहे. पण इराणला वॉर्न करण्यात की आम्ही हे जर उद्ध्वस्त केलं तर तुमचा कणाच मोडेल, तुमच्याकडे निर्यात करायला दुसरं काहीच राहणार नाही, मग तुम्ही आम्हाला शरण याल. पण असं न करता एक प्रातिनिधिक स्वरूपाचे हल्ले केले. दुसरी गोष्ट, इराणचं जे चाबहार बंदर आहे ते पूर्णपणे भारत सरकार विकसित करते आणि ही योजना गेले 8-10 वर्षापासून राबवली जात आहे आणि अजून 5-1 वर्ष ती पूर्ण व्हायला लागणार आहे. यात भारताचा पैसा गुंतलेला आहे, भारताचं तंत्रज्ञान, भारतीय इंजिनियर, कामगार हे सगळे आहेत. आणि त्यामुळे आज जर ह्या बंदरावर हल्ला केला कोणत्याही देशाने तर सगळ्यात जास्त नुकसान भारताला होणार आहे. अर्थात याचे जागतिक परिणामही होणारच आहेत, पण जास्त नुकसान भारताला होणार आहे, कारण भारत देश हा विकसित करते. पण अजूनपर्यंत कोणी या चाबहार बंदर जे आहे त्याला धक्का पोचवलेला नाही आहे. त्यामुळे ही भारतासाठी एक जमेची बाजू आहे. आणि त्यामुळे मोदीवर टीका करताना विरोधी पक्षांनी थोडं तारतम्य बाळगणं आवश्यक आहे. की आज आपण काय करतो, तुम्हाला कौतुक नाही ना करायचं, नका करू. कौतुक जरी नाही केलं तरी सुद्धा तुम्ही कमीत कमी टीका तरी जपून करा. आणि मोदींना जो सर्वोच्च नागरी पुरस्कार इस्रायलचा मिळाला आहे, मेडल ऑफ द नेसेट, हा मिळाल्याबद्दल एक कौतुकाचे शब्द नाहीत, तशी अपेक्षाही नाही आहे. पण आज या अशांत पार्श्वभूमीवर सुद्धा मोदी सरकारचं कौतुक होतं आहे. मोदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते, ही भारतासाठी एक खास महत्त्वाची गोष्ट आहे किंवा एक अभिमानाची गोष्ट आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच मोदी सरकार जे मौन बाळगून आहेत ते या मौनातच बरंच काही सामर्थ्य आहे. आणि आज इराणची परिस्थिती अशी आहे की इराणला भारताशिवाय कोणताच मित्र नाही आहे. जेव्हा आपण त्यांच्याकडनं तेल आयात करत होतो तेव्हासुद्धा आपण त्यांना तांदूळ देत होतो त्या बदल्यात. आणि आतासुद्धा जेव्हा हे युद्ध विझेल, थांबेल, शांत होईल त्यावेळेला इराणला मदत करायला पहिला भारतच येणार आहे. कारण आज पाकिस्तानात सुद्धा पेट्रोलचे भाव 350 रुपयेपर्यंत पर लिटर गेलेले आहेत, भारतात गेलेले नाही. आणि भारताकडे जे तंत्रज्ञान आहे, जे कुशल कामगार आहेत, इंजिनियर्स आहेत किंवा कन्स्ट्रक्शन्स करणारे इंजिनियर आहेत सिव्हिल लाईनमधले, त्यांचं संख्या जास्त आहे आणि त्यांच्या बांधकामाची गॅरंटी. आज चायनावर इराण विश्वास नाही ठेवू शकत आहे, पण भारतावर विश्वास ठेवतोय. आणि त्यामुळेच इराणला अशी आशा आहे की युद्ध थांबल्यानंतर पुनर्वसन करण्यासाठी जी आवश्यक मदत आहे, मग ती औषधाच्या स्वरूपातली असेल, अन्नधान्याच्या स्वरूपातली असेल, पुनर्निर्मितीच्या बाबतीत पुनर्निर्माण जे इराणचं करायला लागेल त्या बाबतीत असेल, ती सगळी भारताकडूनच त्यांना होणार आहे. पाकिस्ताननी सुद्धा अमेरिकेला आपला लष्करी तळ वापरायला दिलेला आहे.
त्यामुळे आज पाकिस्तानशी त्यांचा फारसा संबंध नाही, पण भारत हा मौन बाळगू नये आणि आपलं काम हा गुप्तपणे किंवा मूकपणाने करत आहे, याच्यातच भारताचं यश आहे आणि भारतीय जनतेचं हितही त्याच्यातच आहे. ज्यावेळेला प्रत्यक्ष फॉर्मली मोदी सरकारला किंवा भारताला मध्यस्थी करायची विनंती केली जाईल किंवा ती वेळ येईल तेवेळा भारत ते करणारच, याबद्दल काही वाद नाही. त्यामुळे मोदीच्या आम्ही व्यक्तिशः कोणी मोदीचे अंधभक्त नाही, पण आज जी परिस्थिती आहे त्याचं अवलोकन करता, त्याचं निरीक्षण करता भारत हा योग्य मार्गाने जात आहे याची खात्री पटते आणि म्हणूनच मी हे विधान करत आहे. त्यामुळे आज स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई झाली तरी थोडी कळ काढली पाहिजे, कारण आता ज्या रिफायनरी आहेत त्यातली मोठी रिफायनरी तेल शुद्धीकरणाची भारतातच आहे, गुजरातमध्ये. अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारने सुद्धा अंबानींनाच हे रिफायनरीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, तिथे आता निर्माण केली जाणार आहे. आणि या रिफायनरीमध्ये जे तेल येतं त्या तेलातलं पहिला जो भाग असतो 20 ते 24% हा वायुरूप असतो, जो आपण स्वयंपाकाच्या गॅसला वापरतो. त्यामुळे आता सगळ्या रिफायनरीजना अशी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेली आहे की तुम्ही रिफाईंड तेल करताना पहिलं त्यातलं जे गॅस आहे तो वेगळा काढा. अर्थात आज ऑर्डर दिली म्हणजे उद्या त्या मोठ्या प्रमाणात त्याचं निर्मिती होणार नाही, पण कालांतराने हा प्रश्नही मिटणार आहे. त्यातल्या त्यात ज्यांच्या घरी पाईप गॅस आहे ते लोक सुखी आहेत सध्या, कारण पाईप गॅस हा भारतातच तयार होतो आणि भारतातच वितरित केला जातो. त्यामुळे सध्या तरी पाईप गॅस ज्यांच्याकडे आहे त्यांना गॅसची टंचाई नाही आहे, पण ज्यांच्याकडे सिलेंडर आहेत त्यांना मात्र ही टंचाई थोड्याफार प्रमाणात जाणवत आहे आणि याच्यावर उपाययोजना केल्या जात आहेत आणि अजूनही केल्या जातील. आणि अजून काही दिवसात हे युद्ध थांबलं तर सगळेच प्रश्न मिटणार आहेत, पण युद्ध जरी चालू राहिलं तरी स्वयंपाकाच्या गॅसची आज जी टंचाई आहे ती अजून काही दिवसांनी राहणार नाही. फक्त आपण मोदी सरकारला शांतपणाने साथ देणं हे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आवश्यक आहे, तरच यातून योग्य मार्ग आणि योग्य संदेश हा जगापर्यंत पोहोचवला जाईल आणि यातच भारताचं येते. त्यामुळे मला वाटतं उथळपणाला खळखळाट फार असं आपण नेहमी म्हणतो. आज ज्यांच्याकडे काही कॅपेबिलिटी नाही आहे, ज्यांच्याकडे काही व्हिजन नाही आहे, ज्यांच्याकडे भारताला या संकटातून बाहेर काढण्याची उपाययोजना नाही, असे इंडिया अलायन्सचे लोक, विशेषतः गांधी परिवार हा पंतप्रधानांना टीकेचं लक्ष करतोय त्यांना डिमोरलाइज करण्यासाठी. परंतु त्या अशा प्रकारे खचून जाणार हे सरकार नाही किंवा मोदी नाही आहेत, पण ते जे करतायत त्याला कमीत कमी विरोध न करता, त्यांच्यावर अवाजवी टीका न करता त्यांना साथ देणं ह्यातच भारताचं हित आहे आणि पर्यायाने आपल्या देशातल्या नागरिकांचं आहे. आणि त्यामुळे आज मोदी सरकारवर जे कोणी टीका करते त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, त्या टीकेला प्रत्युत्तर न देणं, मौन बाळगणं हेच आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण मौन सर्वार्थ साधन, मौनात जी ताकद आहे ती 4 वाक्य बोलण्यात नाही आहे. आणि मौन बाळगून सुद्धा मोदी सरकार भारतीय जनतेचं हित जपत आहे, देशाचं हित जपत आहे आणि देशाला पुढे पुढे नेते प्रगतीपथावर नेत आहे. त्यामुळे आज जे मोदींबद्दल बोललं जातं की ते मौन बाळगून त्या मौनाचा अर्थच या लोकांना समजत नाही. त्यामुळे आपला कसा आपण फायदा करून घेतोय, आपलं हित कसं जपलं जाते हे त्यांना कळूनही ते न कळल्याचं नाटक करत असतील तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांना कळतच नसेल तर ती आणखीन दुर्दैवी गोष्ट आहे. एवढं समजून आपण त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून मोदी सरकारला सर्वतोपरी सहकार्य करणं ही आजच्या काळातली खरी गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.